नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत की एक्झामला जाताना नेमकं आपल्याला काय घेऊन जायचं आहे. सो एक्झामला जात असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन जायच्या, जर त्या नसतील तर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये पाठवल्या जाणार नाही. ठीक आहे. सो बघून घ्या. पहिल्यांदा तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिट कार्ड तुमचं आलेलं असेल जे डाउनलोड केलं आहे तुम्ही NTA वेबसाईटवरून, ते ॲडमिट कार्ड आणि त्यासोबत तुम्हाला त्याचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो घेऊन जायचा आहे. त्याच्यावरती पासपोर्ट साईजचा फोटो नसेल तर तुम्ही तिथे चिटकवा, पण सोबत घेऊन जा. पण जो फोटो तुम्ही अपलोड केला होता फॉर्म भरताना तोच फोटो आपल्याला इथे हवा आहे. ठीक आहे. सेकंड, वन पासपोर्ट साईज फोटोग्राफ ॲज अपलोडेड ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर पेस्टिंग द स्पेसिफिक स्पेस इन अटेंडन्स शीट. अटेंडन्स शीटमध्ये जेव्हा एक्झाम चालू असेल तर ते तुम्हाला अटेंडन्स शीट सर्क्युलेट करतात, तर तेव्हा एक तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. म्हणजे आणखी एक तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचा आहे. देन वन पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ, एक पोस्ट कार्ड साईजचा फोटोग्राफ म्हणजे 4x6 हे त्यांनी सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. हा फोटोग्राफ तुम्हाला घेऊन जायचा आहे, ज्याचा बॅकग्राऊंड जो असणार आहे तो व्हाईट असणार आहे. व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असलेला तो फोटोग्राफ घेऊन जा. दॅट इज ऑल्सो पेस्टेड ऑन द प्रोफॉर्मा डाउनलोडेड विथ द ॲडमिट कार्ड. प्रोफॉर्मा जो डाउनलोड केलेला आहे आपण ॲडमिट कार्डसोबत, त्यावरती तुम्हाला हा फोटो लागणार आहे. नसेल तर प्लीज आता तो 4x6चा जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे ज्याला व्हाईट बॅकग्राऊंड आहेत, अशा पद्धतीचे फोटोग्राफ्स तुम्ही 3 ते 4 फोटोग्राफ्स सोबत ठेवा. ठीक आहे. किती? 3 ते 4 फोटोग्राफ्स तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. एनी वन ऑफ द अथॉरिटीज फोटो ID. आता फोटो ID म्हणजे हेच तुम्ही आहात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला कुठलं तरी एक डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजे आयदर तुम्ही तुमचं ओरिजिनल पॅन कार्ड घेऊन जाऊ शकतात, किंवा ओरिजिनल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर ID असेल, किंवा तुमचा एखाद्याचा पासपोर्ट असेल, किंवा आधार कार्ड, रेशन कार्ड, किंवा क्लास 12चा ॲडमिट कार्ड असेल विथ फोटोग्राफ, किंवा एनी अदर व्हॅलिड ID फोटो इश्यूज दॅट इज इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेल्या IDजपैकी कुठलाही एक ID तुम्ही घेऊन जा जो ओरिजिनल असेल, ज्यामध्ये तुमचा फोटोग्राफ दिसेल, म्हणजे त्यांना कळेल की हेच तुम्ही आहात. त्यासाठी हे प्रूफ म्हणून तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि जर फिजिकली हँडिकॅप्ड जर एखादा पर्सन असेल तर त्याला काय करायचं आहे, दॅट इज सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. पर्टिक्युलर ऑथॉरिटीकडून त्याचं एक कार्ड किंवा जे काही त्याचे डॉक्युमेंट्स आहेत ते सोबत घेऊन जायचे आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहे एक्झामला जायच्या अगोदर. ठीक आहे. समजले? 3 ते 4 पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 4x6चा एक कलर फोटोग्राफ ज्यामध्ये बॅकग्राऊंड व्हाईट असणार आहे, आणि एक कुठलंही ID कार्ड, तुम्ही जे काही ओरिजिनल तुमचं ID कार्ड असेल ज्याच्यावरती तुमचा फोटो डिस्प्ले केलेला असेल, असं एखादं ID कार्ड जे आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. सो दीज आर द डॉक्युमेंट्स विच इज रिक्वायर्ड ॲट द टाईम ऑफ द एक्झामिनेशन. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याचसोबत जर तुम्हाला आणखी काही सजेशन असेल तर मॅम ह्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात किंवा बनवा, तर नक्कीच आपण त्याच्यावरती वर्कआउट करूयात. नक्कीच तशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळून जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.